आता आपली भाषा बघा, 2 कोसावर भाषा बदलते. मराठी भाषा 2 कोसावर बदलते. घाटावर गेलं की हळूहळू भाषा बदलत जाते, पण ती गोड असते. कोल्हापूरला जाल तर तुम्ही ती भाषा कशी असते बघा. काय रे कुठं चालल्याचा, आता या की इकडं चहा प्या की, काही व्हायचं भाकर तुकडा खाऊन जा की, 4 सतकोर खाल्लं तर काय होतंय तू बसले, अशी भाषा असते. मी इंदोरला गेले, तिकडं काय ग तू कुठे आलीस ग, आता माझ्या घरी येतेस का ग, तू खाणार काय, जेवायला करू का, अशा माझ्या दातातल्या म्हणजे भाषा आहेत त्या विचारतात. अशी मराठी आहे त्यांची. तिथून मी आजोळी गेले की व माय कुठं चाली राहिनीस, आमच्या घराला चल की, असं अशी भाषा आहे ती खानदेशी भाषा. फक्त पुण्यामध्ये स्वच्छ भाषा ऐकायला मिळते. मला असं वाटतं की पुण्यामध्ये शुद्ध भाषा ऐकायला मिळते, कारण 75% शुद्ध भाषा आता राहिलेली आहे. 25% मुंबईमध्ये राहिलेली आहे. हे मुंबईचं नाव मी मुद्दाम घेतलं नाही तर माझ्या दारामध्ये उद्या 200 लोक येऊन बोलतात की आम्ही शुद्ध बोलत नाही होय. म्हणून मला असं वाटतं की शुद्ध भाषा ही तुम्ही वाचनामुळे होते. मला असं वाटतं की मराठी भाषा तुम्हाला जर टिकवायची असेल तर तुम्ही म्हणजे आई मराठी बोलली पाहिजे. आई ही मुलाला संस्कार देते, भाषा शिकवते, घुटीमधूनच भाषा मुलाला शिकवते, दुधामधून तिची भाषा तीच असते पाहिजे. जर आईच मराठी नसेल, समजत नसेल तिला किंवा येत नसेल तर मुलगा मराठी कसा होणार, शिकणार. आणि ते आजच्या जगामध्ये इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे आणि खरंच महत्त्वाचं आहे, कारण मला माहिती आहे की फार महत्त्वाचं आहे. पण आपली मातृभाषा ठेवूनही इंग्लिश शिकलं पाहिजे. तर मातृभाषा तर येऊच शकेल ना आईनं बोलली तर. तर मी असं सांगते की आजकाल मराठी लोक मराठी घरात न बोलताना इंग्लिशच बोलतात. हे गुड मॉर्निंग, आता आई मुलीला गुड मॉर्निंग म्हणाली, मुलगी आईला गुड मॉर्निंग म्हणाली, सुप्रभात म्हणा की, असं मला असं वाटतं. आणि मला आणखीन एक असं वाटतं की मराठी शाळांमधून एक मिनिट, मराठी शाळांमधून 1 तास मराठी पुस्तक चांगलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र 1 पान रोज वाचायचं, असं करावं मला असं वाटतं. आणि ते पुस्तक आईकडे पण पोचलं करायला पाहिजे, कारण आईनं पण वाचलं पाहिजे की आपला इतिहास, खरा इतिहास काय आहे, इंग्लिशांनी लिहिलेला नाही, आपला खरा इतिहास जो पुरंदरेंनी वगैरे लिहिलेला आहे तसा इतिहास वाचला पाहिजे. माझ्या मागं इतकी शिकलेली माणसं बसलेली आहेत, सगळे पेपरचे लोक आहेत, सगळे ॲक्टर लोक इतके शिकलेले आहेत. मला का बोलवलं हेच मला कळलेलं नाही इथं, पण आता ते आले आहे तर मला ही कविता कोणी लिहिलेली आहे ते मला माहीत नाही, त्याचं नाव नाही आहे, पण ती कविता बघा कशी आहे. जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, तुझ्या पापणीच्या अवघडलेल्या एका थेंबामध्ये, आणि आजच्या सारखीच तेव्हाही हसेन आणि म्हणेन अजून मी अवघडलेली. छान आहे ना कविता, ही गुलजारींनी लिहिलेली असं वाटतं की नाही. हजरत खलील बिन अहमद बसरी हा संत वृत्तीचा
विद्वान होता. एकदा मक्का मदिना जवळून जात असताना तिथे जे धोबी कपडे धुत होते त्याचा लयबद्ध आवाज ऐकून त्यांना अरबी छंद सुचला. त्या छंदाला अरबीत अरूज असे म्हणतात. वृत्त होते मुफाईन लून. या छंदात केव्हा तरी पहाटे ही गजल लिहिली आहे. अरबी छंद शास्त्र सरळ ठेवून यमक उपांत यमक हे 2 नियम पाळून भटांनी ही कविता लिहिली आहे. अरबी गजलाच्या तोडीची लिहिली आहे. अभिजात मराठीचे हे खास सौंदर्य आहे. ही अरबी वृत्त, छंद, रदीब, काफिया हे नियम पाळून अरबीपेक्षाही उत्कृष्ट गजल निर्माण केलेली आहे. अभिजात मराठीचे अभिजात आहे. मी तुम्हाला ही गजल कविता सगळ्यांनी म्हटल्या, फार सुंदर कविता म्हटलेल्या, तेव्हा मी तुम्हाला ही गजल म्हणून दाखवते. म्हणून म्हणजे बोलून दाखवते. कारण राजसाहेबांनी मला सांगितलं होतं की गायचं नाही, बिलकुल फक्त बोलायचं आहे.